नमस्कार. आमची कलाकारीमध्ये तुमचे सर्वांचे अगदी मनापासून स्वागत. मैत्रिणींनो, बघताय ना, नवरी मुलगी किती सुंदर, किती गोड दिसतेय. तर आज तिचा साखरपुडा आहे आणि संध्याकाळी हळद देखील आहे. डोळ्याचं पारणं फिटावं असाच सुंदर साखरपुड्याचा सोहळा झाला. त्याचे काही क्षण मी तुमच्यासमोर सादर करणार आहे. नक्कीच तुम्हाला हा सगळा व्हिडिओ आवडेल. तुम्ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही देखील आनंद घ्या साखरपुड्याचा आणि हळदीचा. खूप छान सगळ्यांनी डान्स देखील केलेला आहे. कार्यक्रमाच्या शेवटी सगळ्यांनी खूप छान डान्स केला, तर तो देखील तुम्हाला बघायला मिळणार आहे आजच्या भागात. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मैत्रिणींनो, कार्यस्थळी जेव्हा आम्ही पोहोचलो तेव्हा तिथली सुंदर सजावट आणि सर्व व्यवस्था बघून खूप प्रसन्न वाटलं. खूप सुंदर अशी सजावट केलेली होती. हे बघा, छताला तर इतकं सुंदर सजवलेलं होतं. छोट्या छोट्या गुलाबाच्या फुलांनी आणि लाईट्सनी खूप सुंदर असं छत सजवलेलं होतं. आणि इथे मध्ये एक छोटंसं स्टेज केलेलं आहे. त्याच्यामध्ये 2 कमळाची फुलं आहेत आणि त्या कमळाच्या फुलांमध्ये संखेडाच्या छोट्या छोट्या सुंदर अशा खुर्च्या ठेवलेल्या आहेत. इथे नवरा नवरीला संध्याकाळी हळद लावली जाणार आहे, त्याच्यासाठी हे केलेलं आहे. ही माझी मावशी बघा किती सुंदर दिसते, नातीच्या लग्नासाठी खूप खुश आहे. हे जे समोर स्टेज आहे इथे फक्त संध्याकाळी ऑर्केस्ट्रा होता. हे बघा, आता आपण प्रशस्त अशा लॉनवर आलेलो आहोत. भरपूर खुर्च्यांची मांडणी केलेली आहे. समोर भव्य दिव्य स्टेज दिसत आहे. तिथेच संध्याकाळी साखरपुड्याचा कार्यक्रम होणार आहे. भरपूर पाहुणे येणार आहेत म्हणून हे असं मोठं लॉन त्यांनी बुक केलेलं होतं. खूप छान सगळी व्यवस्था होती. खूपच सुंदर होतं सगळं. नवरी मुलगी देखील आता तयार झालेली आहे आणि ही आहे नवरीची आई म्हणजे माझी मावस बहीण, स्वागतासाठी तयार झालेली आहे. हे बघा, नवरदेवाचं आणि त्यांच्याकडच्या सगळ्या पाहुण्यांचं औक्षण करून फुलांचा वर्षाव करून स्वागत केलेलं आहे. आणि नवरदेव पण खूप सुंदर दिसत आहे. वाजंत्री वाजतायत. पारंपरिक वाद्याच्या गजरात त्यांचं स्वागत झालेलं आहे. 5 सवाष्णींनी मुलाला नवरदेवाला औक्षण केलं आहे आणि त्यांचं स्वागत केलेलं आहे. आता पुढचा कार्यक्रम सगळा सुरू होईल. मैत्रिणींनो, आपली ही पारंपरिक वाद्य ऐकायला किती छान वाटतात ना. मला तर डीजेपेक्षा हीच वाद्य खूप आवडतात. खूप छान वाटतात ऐकायला आणि त्याचा त्रास देखील होत नाही, म्हणून मला ही वाद्य खूप आवडतात. असं छान वाद्यांच्या गजरामध्ये नवरदेवाचं आणि त्याच्या घरच्यांचं, त्यांच्याकडच्या पाहुण्यांचं छान स्वागत झालं. सगळे जण खूप छान आनंदी आहेत बघा. मस्त एकदम छान असा कार्यक्रम झाला हा. ही बघा, ही इथे माझी बालमैत्रीण आहे दर्शना आणि तिच्या बाजूला साजू देखील उभी आहे. खूप गोड आहे ही, थोडी मस्तीखोर देखील आहे. तर अशा प्रकारे नवरदेवाचं छान स्वागत झालेलं आहे. हे आहेत आमचे एव्हरग्रीन काका. बघा किती छान दिसत आहेत. मावशी आणि काकांचा जोडा पण बघा किती छान दिसतोय. माझं लग्न पण या मावशी आणि काकांनीच जुळवलं. त्यांचं फोटो सेशन चालू आहे आता. नवरदेवाकडून नवरीसाठी आणलेल्या वस्तू म्हणजे साडी असेल किंवा दागिने किंवा इतर काही वस्तू असतील, त्या सर्व वस्तू घेऊन आता ह्या महिला नवरीकडे जात आहेत. त्या प्रत्येकीच्या हातामध्ये एक बास्केट आहे. सुंदर सजवलेलं असं बास्केट आहे आणि त्याच्यामध्ये त्या सर्व वस्तू आहेत. त्या सर्व वस्तू आता अगदी मस्त वाजत गाजत ह्या महिला आता नवरीकडे ह्या सगळ्या वस्तू घेऊन जात आहेत. नवरदेवाकडच्या सर्व सवाष्णी आता नवरीचं औक्षण करून आणि तिची ओटी भरतायत. हे बघा, नवरी बघा किती गोड दिसतीये. सर्वजणी आता तिचं औक्षण करतायत आणि तिला हळद कुंकू लावून तिची ओटी भरतायत. नवरीची करवली बघा, तिची कशी काळजी घेते. तिच्या डोळ्यात कुंकू जात होतं, ते तिने पुसलं. करवलीचं खरं तर हेच काम असतं, नवरीची काळजी घेणं, तिला काय हवं नको ते बघणं. हे सर्व करवलीचं काम असतं. सर्व व्यवस्था अगदी चोख होती, त्याच्यामुळे कुठेही कसलाही गोंधळ गडबड न होता कार्यक्रम अगदी छान शांततेत चालू होता. हे बघा, पाहुणे मंडळी आता बरीचशी आलेली आहेत. अजून बरेच पाहुणे यायचे बाकी आहेत, पण हे आलेले पाहुणे सगळे इथे बसून कार्यक्रमाचा छान आनंद घेत आहेत. हे बघा, हे सर्व नातेवाईकच आहेत आमचे. ते सर्व इथे बसलेले आहेत. अजून बरेचसे पाहुणे यायचे आहेत. अशा समारंभांमध्येच आपल्याला सर्व आपले नातेवाईक भेटत असतात. त्यांच्याबरोबर गप्पा मारण्यात, थट्टा मस्करी करण्यामध्ये वेळ कसा निघून जातो अजिबात कळत नाही.
रंगीबेरंगी लाईट्समध्ये स्टेज बघा किती सुंदर दिसतंय. आजूबाजूला पण झाडांवर वगैरे खूप छान लाईटिंग केलेली होती. खूप सुंदरच सजावट होती सगळी. आता लवकरच नवरी आणि नवरदेव स्टेजवर जाऊन एकमेकांना अंगठी घालण्याचा कार्यक्रम सुरू होईल. हे बघा एकदम हटके स्टाईलमध्ये नवरीची एंट्री झालेली आहे. समोरून नवरी येते आणि सर्वांचे कॅमेरे सज्ज झालेले आहेत. सर्वांची लगबग सुरू आहे कॅमेऱ्यामध्ये हे सुंदर दृश्य टिपण्यासाठी. सर्वांनी आपापले कॅमेरे सरसावलेले आहेत. हे बघा खूप सुंदर असं दृश्य होतं आहे. तिच्या डोक्यावर छत्र जे धरलेलं होतं ते खूप सुंदर फुलांनी सजवलेलं होतं आणि तिच्या मामांनी तिच्या डोक्यावर एक छत्र धरलेलं होतं. मामांच्या छत्रछायेखाली ती आता स्टेजवर जाते. नवरी बघा किती सुंदर किती गोड दिसते अगदी. तिची भावंड तिच्या मैत्रिणी असे सर्व तिच्याबरोबर आता स्टेजवर जात आहेत. हे बघा खूप खरंच सुंदर दृश्य होतं आहे. नवरा नवरी स्टेजवर आलेले आहेत आणि त्यांनी खूप सुंदर असा छोटासा डान्स केला. हे बघा लाजते ती थोडीशी पण खूप छान डान्स केला. आणि आता अंगठी घालण्याचा कार्यक्रम सुरू झालेला आहे. हे बघा नवरदेव आता खाली बसून नवरीच्या हातात अंगठी घालतोय. फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये हा सर्व कार्यक्रम सुरू होता. हे बघा खूप सुंदर अशी फटाक्यांची आतिषबाजी सुरू होती. आकाशात बघा किती सुंदर फटाके वाजत आहेत. खरंच अगदी डोळ्याचं पारणं फिटेल असंच हा सगळा कार्यक्रम होता. खूप सुंदर कार्यक्रम झाला. सगळ्यांनी खूप छान असा आनंद घेतला कार्यक्रमाचा. नवरा नवरी बघा किती खुश आहेत आणि स्टेजवर फक्त ते दोघेच होते अंगठी घालण्याच्या कार्यक्रमाला. त्या दोघांनीच एकमेकांना फक्त अंगठी घातली. बाकी स्टेजवर कोणीही नव्हतं. हे बघा किती सुंदर दृश्य आहे. मस्तच अगदी वाटत होतं एकदम. हे बघा आता जेवणाचा कार्यक्रम सुरू झालेला आहे. इथे आम्ही सर्वांनी एकत्र बसून छान गप्पा मारत मारत जेवणाचा आस्वाद घेतला. या माझ्या मामे बहिणी आहेत सगळ्या. हे बघा आणि त्यांचे अहो देखील आलेले होते. ही माझी सगळ्यात धाकटी मामी आहे. सगळेजण छान एकत्र बसून गप्पा मारत आणि जेवत होते. इथेही माझी मोठी बहीण आहे, माझे जिजाजी आहेत आणि हा माझा मामा आहे. आम्ही एका टेबलवर बसून मस्त गप्पा मारत मारत जेवणाचा आस्वाद घेतला. खूप छान छान पदार्थ होते जेवणामध्ये. मस्तच होतं सगळं. सर्वांची जेवणं झाली आणि लगेचच हळदीच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. हे बघा नवरा नवरी आता इथे हळद लावण्यासाठी बसलेले आहेत आणि नवरीचे आई बाबा हळद लावण्यासाठी आलेले आहेत. हे बघा बाबा आता लेकीला हळद लावणार आहेत. खूप भावनिक असे क्षण आहेत हे. तिला आधीच रडू यायला लागलं आहे. बाबा हळद लावत आहेत म्हटल्यानंतर ती आधीच रडायला सुरुवात केली तिने. खरंच लहानाची मोठी करायचं आणि लग्न करून मुलगी सासरी गेल्यानंतर आईवडिलांसाठी खूप कठीण काळ असतो तो. हे बघा आता नवरीची आई तिला हळद लावते औक्षण करून आणि आता तिला हळद लावणार आहे. गोड पदार्थ भरवलेला आहे. तिला तोंड गोड केलंय तिचं. आईचं हृदय काय असतं ते एक आईच जाणेल. नवरदेव बघा कशी समजूत काढतोय. खरंच खूप 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 भावनिक असे क्षण आहेत हे. ही माझ्या मोठ्या मावशीची मुलगी आहे. आमच्यामध्ये सगळ्यात मोठी आहे. आमची ताई आहे ही. तिने पण आता हळद लावलेली आहे. आणि ही आहे राधा तिची मुलगी. ती पण आता हळद लावते आणि छान फोटो देखील काढून घेतले तिने नवरीबरोबर. हे बघा मस्त फोटो काढून घेतले. ही आहे नवरीची मामी. ती आता हळद लावायला आलेली आहे. खूप लाडकी आहे. मामीची भाची खूप लाडकी आहे आणि मामी पण खूप भावनिक झाली होती हळद लावताना. तिचं औक्षण केलेलं आहे आणि आता हळद लावेल तिला. हळद लावतानाच मामीला खूप गहीवरून आलेलं होतं. हे बघा दोघी अगदी इमोशनल झालेल्या होत्या. मामी पण खूप रडली तिची, कारण खूप लाडकी आहे ती सगळ्यांचीच. खरंच खूप वाईट वाटतं असं जेव्हा मुलगी सासरी जाते तेव्हा खरंच खूप वाईट वाटतं.
ही माझी सगळ्यात मोठी मावशी आहे, अक्का मावशी. ती आता हळद लावायला आलेली आहे. हे बघा, ती आता हळद लावणार आहे. माझी धाकटी मावशी पण आलेली आहे. मोठ्या मावशीने आता हळद लावलेली आहे. काहीतरी कानमंत्र दिलाय मावशीने. सर्वजणी आळीपाळीने येऊन आणि हळद लावतायत. ही आता माझी सगळ्यात धाकटी मावशी आलेली आहे, चारू मावशी. ती पण आता हळद लावणार आहे. हे बघा, तिने पण आता हळद लावलेली आहे नवरीला. नवऱ्याला आणि नवरीला दोघांनाही सगळेजण हळद लावत होते. ही आहे पल्लीताई, अहमदाबादवरून आलेली होती ती लग्नासाठी. ती माझ्या मावस बहिणीच्या आत्याची मुलगी आहे. हे बघा, तिने पण हळद लावली आहे आणि अगदी पप्पी घेतलेली आहे तिची. असं सर्व सवाष्णी आता येऊन आणि हळद लावतायत. सर्वांनी नवऱ्याला आणि नवरीला हळद लावलेली आहे. हे बघा, आता हळदीचा कार्यक्रम जवळजवळ आटपत आलेला आहे. इथे आता मी आलेली आहे सगळ्यात शेवटी. हे बघा, मी पण हळद लावलेली आहे. आणखीन काही जणी बाकी होत्या, त्यांनी पण हळद लावलेली आहे. आमच्या एव्हरग्रीन काकांनी नाचायला सुरुवात केली आणि त्यांचं बघून सगळ्यांनाच एकदम उत्साह आला नाचण्याचा. आणि सगळेजण इकडे जमा झाले त्यांच्या अवतीभोवती आणि सगळ्यांनीच मस्त आनंद घेतला. काकांचा उत्साह बघा किती आहे. नातीच्या लग्नाचा आनंद कसा मस्त व्यक्त करतायत नाचून. सगळेजण त्यांच्याबरोबर नाचण्यासाठी उत्सुक होते, पण काका थकले. आणि आता ही माझी बहीण आलेली आहे इथे. सगळ्याजणी हळूहळू जमा झाल्या आणि सगळ्यांनी मस्त आनंद साजरा केला लग्नाचा. हे बघा, कशा सगळ्याजणी मस्त नाचतायत. बहिणीच्या मैत्रिणी वगैरे पण इथे आलेल्या होत्या नाचायला. हे बघा, सगळेजण. पल्लीताई बघा काय उत्साह आहे तिचा. सगळेजण खूप छान नाचत होते. बराच वेळ सगळ्यांनी नाचला. मुलीची मामी, आता ही इथे माझी मावशी आहे, तिला नाचता येत नाही, पण तरी देखील ती आलेली आहे. नातीच्या लग्नाचा आनंद मस्त ती साजरा करते नाचून. काकांबरोबर पण तिने थोडा वेळ नाच केला. हे बघा, काका आणि मावशी आहेत तिकडे कोपऱ्यात नाचतायत दोघेजण. सगळेजण मस्त एकदम फुल धमाल केलेली आहे सगळ्यांनी. हे बघा, मुलीची मामी पण मस्त नाचतीये. या मैत्रिणी आहेत बहिणीच्या, त्या देखील मस्त सामील झालेल्या नाचामध्ये. सगळेच जण आलेले होते नाचायला. खूप छान असा सगळ्यांनी नाच केला. मी मावशीला आणखीन थोडं नाच अशी विनंती केली, तर हे बघा कशी मस्त नाचतीये एकदम. खूप सगळ्यांनी धमाल मस्ती केली, भरपूर एन्जॉय केलं सगळ्यांनीच. हे बघा, अजून पण सगळेजण नाचतातच आहेत. ह्या आता माझ्या मामे बहिणी आलेल्या आहेत नाचायला. ही राधा आहे, देविका आहे, प्राजक्ता, अशा सगळ्या जणी इथे मस्त नाचतायत. हे बघा, छोटे छोटे ग्रुपच त्यांनी केलेले होते आणि मस्त एन्जॉय केलं. हिने ह्या बघा कशी मस्त नाचतीये. ही आहे आमची हिमाली. यांना सगळ्यांना खूप छान नाचता येतं, त्याच्यामुळे त्यांनी खूप धमाल केली आहे. हे बघा, थांबायलाच तयार नाही आहेत कोणीच. भरपूर भरपूर नाचले सगळेजण. नवरदेवाला पण खांद्यावर घेऊन आता नाचतायत. त्यांचे मित्र किंवा भाऊ असतील कोणीतरी, त्यांनी नवरदेवाला खांद्यावर घेतले आणि मस्त नाचतायत सगळेजण अवतीभोवती त्यांच्या. हे बघा, तर अशा प्रकारे अगदी आनंदात आणि जल्लोषात असा साखरपुडा आणि हळदीचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे. खूप छान सगळ्यांनी धमाल मस्ती केली, खूप एन्जॉय केलं, भरपूर फोटोशूट केलं. हे बघा, हे माझे छोटे फॅन्स आहेत, भाचे आहेत माझे, त्यांच्याबरोबर मी फोटो काढला आहे. असे भरपूर सगळ्यांनी फोटो काढले. छान सेल्फी पॉईंट तिकडे तयार केलेले होते, तिथे सर्वांनीच फोटो काढले. तर तुम्हाला हा साखरपुडा आणि हळदीचा कार्यक्रम कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि माझा आजचा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करून कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.